महिला रुग्णालयासमोरील अतिक्रमण हटविले, नगरपालिकेची कारवाई। जालना शहरातील गांधी चमन परिसरातील जिल्हा महिला रुग्णालयासमोरील अतिक्रमण नगरपालिकेने हटविले आहे। त्या संदर्भात नगरपालिकेला जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी आदेश दिले होते। जवळपास 50 अतिक्रमण धारकावर कारवाई करण्यात आली आहे। ही अतिक्रमण मोहीम स्वच्छता निरीक्षक श्यामसन कसबे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्तात करण्यात आली। यामुळे जिल्हा महिला बाल रुग्णालयातील परिसर मोकळा झाला आहे। आरोग्य कर्मचाऱ्यांचा 5 दिवसांचा अल्टिमेटम, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सकांना दिले निवेदन। कोविड स्टाफ मधील कार्यमुक्त कर्मचाऱ्यांनी आमची मागणी मान्य न झाल्यास येत्या 8 फेब्रुवारी पासून उपोषणाला बसण्याचा अल्टिमेटम जिल्हा शल्य चिकित्सकांना दिला आहे। त्या संदर्भात आरोग्य कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा व जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अर्चना भोसले यांना निवेदन सादर केले आहे। निवेदनात जिल्ह्यातील इतर ठिकाणी रिक्त असलेल्या पदावर कंत्राटी स्वरूपात हजर करण्याची विनंती करण्यात आली आहे। यावेळी जिल्हा शल्य चिकित्सकांनी 2 दिवसांचा वेळ मागून घेतल्याने दिनांक 3 फेब्रुवारीचे उपोषण स्थगित करण्यात आल्याची माहिती आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिली। वीज उद्योगाच्या खासगीकरणाचा निषेध। केंद्र सरकारच्या वीज उद्योगाच्या खासगीकरण धोरणाचा महाराष्ट्र स्टेट वर्कर्स फेडरेशनच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला। दिनांक 3 फेब्रुवारी रोजी पुकारण्यात आलेल्या संपात जिल्हा शाखा सहभागी झाली होती। संपकर्त्यांनी विद्युत संशोधन बिल 2020 व स्टँडर्ड बिल्डिंग डॉक्युमेंट रद्द करण्याची मागणी केली। यावेळी बहुतांश पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती।